हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं की आयर्न किंवा लोह घेतो आणि स्नायूंसाठी प्रोटीन पावडरचा डबा आणतो. पण मला सांगा, तुमच्या शरीरातल्या सर्व यंत्रणा चालवणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या अवयवासाठी म्हणजे तुमच्या मेंदूसाठी तुम्ही काय करता? सरसलामत तो पगडी 50. वय वाढतं तसं आपलं शरीर थकतंच, पण जेव्हा मेंदू थकायला लागतो तेव्हा अल्झायमर्स, डिमेन्शिया आणि पार्किन्सन्स सारखे गंभीर आजार सुरू होतात. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आजच्या या रिसर्च ओरिएंटेड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत वय वाढताना मेंदूच्या पेशी का बरं आकुंचन पावतात. याला ब्रेन ॲट्रॉफी म्हणतात. आपल्या पीयूष ग्रंथी किंवा आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँड नक्की कशी काम करते आणि नस्य चिकित्सा हा मेंदूच्या स्वास्थ्यासाठी जगातील सर्वात प्रगत वैज्ञानिक उपाय का बरं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन आयुर्वेदिक प्रक्रिया सांगणार आहे. आता सगळ्यात आधी आपण मेंदूची रचना म्हणजे ॲनाटॉमी समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मेंदूची जडणघडण होण्यात तब्बल 85% सहभाग हा स्निग्ध पदार्थांचा म्हणजे हेल्दी फॅट्सचा असतो. वय जसं जसं वाढतं तसं तसा मेंदूच्या पेशी शुष्क म्हणजे कोरड्या होऊ लागतात. म्हणूनच जुन्या काळी हुशार मनुष्याला तैलबुद्धी म्हणत असो. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, कानात तेल घालून ऐक हे वाक्प्रचार म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय निरोगी ठेवण्यासाठी स्निग्ध पदार्थ किती गरजेचे आहेत याचे सूचक आहेत. पण अडचण अशी आहे की आपण जर आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तूप खाल्ले तर ते पोटात जाते आणि शरीरातला आणि रक्तातला कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. मग मेंदूला अत्यंत आवश्यक असणारे फॅट्स कसे बरं द्यायचे? इथेच आधुनिक विज्ञानाला आयुर्वेदाची गरज भासते. आधुनिक विज्ञानानुसार आपल्या मेंदूभोवती एक अत्यंत कडक सुरक्षा कवच असतं, ज्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो. आपण खाल्लेलं कोणतेही औषध रक्तातून थेट मेंदूपर्यंत सहजासहजी प्रवेश करू शकत नाही, पण निसर्गाने मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट दिलाय आणि तो म्हणजे आपलं नाक. एखाद्या माणसाला चक्कर येऊन फिट आली तर आपण त्याला लगेचच कांद्याचा उग्रवास देतो आणि तो सेकंदामध्ये शुद्धीवरती येतो. हे कसं काय बरं होतं? कारण नाकातील ऑल्फॅक्टरी नर्व्स थेट मेंदूला जोडलेली असते. आयुर्वेद सांगतो नासा ही शिरसाद्वारम. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. म्हणूनच उत्तम प्रतीचे स्निग्ध पदार्थ नाकामध्ये जर सोडले तर ते रक्तात न मिसळता सेकंदामध्ये थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रिसर्च ओरिएंटेड विषयाकडे वळूया. पिनियल ग्लँड्स, ज्याला आयुर्वेदामध्ये पीयूष ग्रंथी किंवा तिसरा डोळा असंही म्हणलं जातं. ही ग्रंथी आपल्या मेंदूच्या अगदी मध्यभागी असते. तुमचे झोपेचं चक्र, स्लीप सायकल, मेलाटोनिनची निर्मिती आणि तुमची मानसिक शांती या ग्रंथीवरती अवलंबून असते. आजकाल रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघण्यामुळे स्क्रीनच्या ब्लू लाईटने ही ग्रंथी काम करणं थांबवते, ज्यामुळे झोप उडते आणि डिप्रेशन वाढते. आपण जेव्हा रात्री झोपण्यापूर्वी शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेलं नस्य नाकात टाकतो तेव्हा त्याची औषधी स्निग्धता थेट पीयूष ग्रंथीला म्हणजे पिनियल ग्लँडला उद्दीपित करते. यामुळे मेलाटोनिन नैसर्गिकरित्या स्रवते, विचारचक्र थांबते आणि तुम्हाला अत्यंत शांत आणि गाढ झोप लागते. गेल्या कित्येक वर्षाच्या माझ्या संशोधनामध्ये मी पाहिलंय की विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी ही चिकित्सा एखाद्या संजीवनीसारखी आहे. जे विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत, फोकस होऊ शकत नाहीत किंवा त्यांना ADHD म्हणजे अतिचंचलता हा त्रास आहे, त्यांच्या नाकामध्ये जेव्हा नस्य दिले जाते तेव्हा नर्वस सिस्टीम शांत होते आणि त्यांचा रागीट स्वभाव ऑटोमॅटिक पूर्णपणे आटोक्यात येतो. तसेच ज्यांना कित्येक वर्षापासून मायग्रेनचा म्हणजे अर्धशिशीचा त्रास आहे, उन्हात गेल्यावर भयंकर डोकेदुखी होते किंवा सतत कम्प्युटर वापरून डोळे कोरडे पडतात, त्यांच्यासाठी नाकावाटे मेंदूला दिलेले हे पोषण रामबाण उपाय ठरते. याने लहान वयात लागलेल्या चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होण्यास मदत होते. 50 ओलांडल्यानंतर प्रत्येकाने नस्य चिकित्सा ही एक डेली रुटीन म्हणून करायला हवी, कारण वय वाढते तसा मेंदूमधील कोरडेपणा, डिमेन्शिया, अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स म्हणजे कंपवात यासारख्या गंभीर आजारांना जन्म देतो. जेव्हा आपण नियमितपणे औषधी घृत मेंदूपर्यंत पोहोचवतो तेव्हा पार्किन्सन्स मधील हाताचा कंप आणि मान हलायची लक्षणे उत्तम पैकी आटोक्यात येतात. अगदी पॅरालिसिसचा अटॅक होऊन गेल्यानंतर प्राथमिक ट्रीटमेंट सोबत जर या औषधी ड्रॉपचा वापर सुरू केला तर मेंदूच्या डॅमेज झालेल्या पेशी लवकर रिकव्हर होतात आणि रुग्णाची सुधारणा अतिशय वेगाने होते. हा कोणताही चमत्कार नाहीये, हे शुद्ध विज्ञान आहे. आता इथे सर्वात मोठी चूक लोक काय करतात ते नीट ऐका. ही माहिती ऐकल्यावर अनेक लोक उद्यापासून घरातले कोणतेही साधे तूप किंवा साधे तेल नाकात टाकायला सुरुवात करतील, पण असं करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. तुम्ही जर साधे आणि अशुद्ध तूप नाकात टाकले तर ते कफ वाढवू शकते किंवा तुमच्या नाकाच्या नळ्यामध्ये ब्लॉक होऊ शकतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये लिपिड न्यूमोनिया म्हटलं जातं आणि तो सुद्धा होऊ शकतो. मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पातळीवर सिद्ध केलेली औषधी वनस्पतींचे अर्क असलेले मेडिकेटेड घृतच लागते. त्यामुळे स्वतःच्या मनाने कोणतेही तेल किंवा तूप नाकात टाकण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मग योग्य नस्य घृत कसे बनते? ही प्रक्रिया इतकी मोठी आणि वेळखावी आहे की आजकाल कोणीही हे बनवण्याचे कष्ट घेत नाही. आम्ही स्वतः पंचगव्य नस्य कसे तयार
करतो याची प्रक्रिया तुम्हाला सांगतो. सर्वात आधी शुद्ध गीर गाईचे किंवा देशी गाईचे तूप घ्यायचे, ज्याला आपण A2 तूप म्हणतो. या तुपामध्ये सम प्रमाणामध्ये गोमय रस म्हणजे गाईच्या शेणाचा शुद्ध रस टाकला जातो आणि तो रस पूर्ण आटेपर्यंत तुपाबरोबर उकळवला जातो. त्यानंतर याच तुपामध्ये सम प्रमाणात देशी गाईचे दूध टाकून ते आटेपर्यंत उकळवलं जातं. तिसऱ्या टप्प्यामध्ये सम प्रमाणात गोमूत्र टाकून ते आटेपर्यंत उकळवलं जातं आणि शेवटी सम प्रमाणामध्ये ताक टाकून ते आटेपर्यंत सलग उकळवलं जातं. सतत काही दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ब्राह्मी, वेखंड, तुळस, केशर यासारखी आणखी दिव्य औषधे उकळून टाकली जातात आणि सर्वात शेवटी हे सिद्ध झालेले घृतक गाळून नस्य म्हणून वापरण्यासाठी तयार होते. या प्रक्रियेमुळे तुपाचे रेणू इतके सूक्ष्म होतात, नॅनो पार्टिकल्स होतात की ते टाकल्या क्षणी ब्लड ब्रेन बॅरियर पार करून मेंदूमध्ये प्रवेश करतात. हे कोणतेही साधे उत्पादन नाहीये. हे मेंदू, एंडोक्राइन सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम आयुष्यभर ठणठणीत ठेवण्यासाठी बनवलेलं एक अत्यंत प्रगत आयुर्वेदिक संशोधन आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये याचे 0 साईड इफेक्ट आणि अनेक साईड बेनिफिट जसे की थायरॉइड नियंत्रणास मदत, मधुमेहामध्ये इन्सुलिनमध्ये सुधारणा, अगदी गर्भस्थापक म्हणून सुद्धा दिसून आलेले आहे. जर तुम्हाला तुमच्या मेंदूचे पोषण योग्य प्रकारे करायचे असेल, स्वतःला किंवा घरच्या वृद्धांना नस्य चिकित्सा सुरू करायची असेल तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने याची सुरुवात करा. या प्राचीन प्रक्रियेमध्ये बनवलेल्या पंचगव्य नस्य ड्रॉप बद्दल अधिक माहितीसाठी आणि आयुर्वेदिक कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. मित्रांनो, शरीर कितीही मजबूत असले तरी त्याचे नियंत्रण मेंदूकडेच आहे. त्याला कोरडे पडून देऊ नका. ही अत्यंत दुर्मिळ आणि शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच रिसर्च ओरिएंटेड व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.